पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा, शेषा सहस्त्रमुखा नवर्णवेची. पंढरीच्या सुखा तोची अधिकारी, जन्मजन्मी वारी घडली तया. आषाढ महिन्यातील एकादशी अवघ्या विठ्ठल भक्तासाठी अतिशय मोठा सण. दिवाळी दसऱ्यापेक्षाही विठुरायाचा हा दिवस भाविकांसाठी जिव्हाळ्याचा असतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी 2 महिने आधीपासून पायी वारीत मजल दर मजल करीत आषाढीच्या पर्वाला पंढरपुरात एकत्र येतात आणि विठुरायाच्या सावळ्या गोजीरवाण्या रूपाचे दर्शन घेऊन पुढील वारीपर्यंतची ऊर्जा सोबत घेऊन जातात. नमस्कार माऊली, मी श्रेयानी काळजे. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे पर्यावरण वारी 2024 ही संकल्पना पंढरपूर वारीमध्ये कशी राबवली याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी अगदी भक्तिभावे चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी, आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून तुकारामांची पालखी, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी, पैठणहून एकनाथांची पालखी अशा अनेक ठिकठिकाणातून पालखी येते. आषाढातील काळे पांढरे ढग पाहत वारकरी पंढरीची वार पार करतात. 4 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंतचे विठ्ठल भक्त वय विसरून या वारीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळते. विठुरायाचा गजर सगळ्यांच्या मुखी सुरू असतो. हा वारकरी जीवाची तमा न बाळगता ऊन वारा पाऊस कापत विठ्ठलाच्या भक्तीत मार्गस्थ होत असतो. रोज अनेक किलोमीटरचा प्रवास पार करून विसावा घेतो आणि पुन्हा नवा टप्पा गाठायला तयार होतो. धकाधकीच्या आयुष्यात माणसं किती काय करतात हे वारीत शिकायला मिळते. त्याही पलीकडे जात वारी खऱ्या अर्थाने जगायला शिकवते. म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी करावीच असे म्हणतात, ते काही खोटे नाही. पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावरती अशी सेवा पुरवितात, ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, वर्षावस्त्र देणे अशी अनेक विविध सुविधा केली जाते. पण या सेवाभावात होणाऱ्या प्लास्टिक किंवा मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाचा कोणीच विचार करत नाही. येणाऱ्या असंख्य वारकऱ्यांसोबत असतो प्लास्टिक, जसे की पाणी पिण्याची बाटली, प्लास्टिकची पिशवी अशा अनेक गोष्टी ज्या प्लास्टिकच्या संबंधित असतात. आज प्लास्टिक प्रदूषणात वाढ झाल्यामुळे जमिनीतील वनस्पती आणि सूक्ष्मजीवांवर विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिकचे सेवन केल्याने आतड्यातील अडथळ्यांमुळे प्राण्यांवर विपरीत परिणाम तर होतोच, शिवाय ते अन्नसाखळीत जाऊन प्राण्यांचा मृत्यूही होत आहे. प्लास्टिकच्या अधिक वापराने कॅन्सरसारख्या भयानक आजारांना सामोरे जावे लागते. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हे सगळं पाहता प्लास्टिक मुक्त भारत करण्याच्या उद्देशाने उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशननी अनेक राज्यात से नो टू सिंगल यूज प्लास्टिक बॅग्स या नावाने उपक्रम राबविले आहेत. आम्ही अनेक राज्यात स्टीलची पाण्याची बाटली व कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केलेले आहे व ते अजूनही करत आहोत. से नो टू सिंगल यूज प्लास्टिक बॅग्स या उपक्रमात प्लास्टिक मुक्त वारी करण्याची महाराष्ट्र शासनाच्या संमतीने उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनकडून देहू ते पंढरपूर या प्रवासात पायी जात असलेल्या वारकऱ्यांना स्टीलची बाटली आणि कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्याचे ठरले व या प्रकल्पाला उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 असे नाव देण्यात आले. उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 चा पहिला स्टॉल देहू येथे लावण्यात आला. देहू हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान देहू इंद्रायणी नदीच्या गाठी आहे. आषाढ महिन्यात देहू येथून पंढरपूर शहरामार्गे संत तुकाराम यांची पालखी निघते. ह्या पालखीला असलेल्या लाखो वारकरी भक्तांना उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने 50,000 स्टील पिण्याच्या पाण्याची बाटली व 50,000 कापडी पिशव्यांचा मोफत वाटप केले. संपूर्ण भक्तांना याचा पुरेपूर लाभ घेता यावा
म्हणून आम्हाला पोलीस व स्थानिक रहिवाशांनी आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जशी देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते तशी आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची पालखी लाखो वारकरी भक्तांसोबत असते. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने उत्कर्ष पर्यावरण वारी 2024चा पुढील स्टॉल आळंदी येथे लावण्यात आला. आळंदीमध्ये 50,000 स्टील पिण्याच्या पाण्याची बाटली व 50,000 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करतेवेळी एक चिमुकला विठोबा आणि तेजस्वी चेहऱ्याचा वारकरी यांची भेट झाली. आळंदीमध्ये बरेच वारकऱ्यांनी आम्ही वाटप केलेल्या स्टील पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा वापर केला व त्यांना झालेला आनंद त्यांनी आमच्याजवळ व्यक्त करून पुढील वाटचाल सुखरूप होवो असा आशीर्वादही दिला. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या ह्या उपक्रमाची नोंद अनेक राज्यात बातमीदारद्वारा झाली आहे. सोशल मीडिया व ईमेलद्वारे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि अनेक उद्योजक ह्या उपक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. देहू आळंदीच्या प्रवासानंतर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने सासवड येथेही 25,000 स्टीलच्या पाण्याची बाटली आणि 50,000 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले. संत सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू. सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपान काका असे संबोधले जाते. सोपानदेवाचे 50 एक अभंग उपलब्ध आहेत. उघडली दृष्टी इंद्रियांसकट वैकुंठीची वाट पंढरी जाना. दृष्टी भरी पाहे विठ्ठल दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल दैवे. हाची मार्ग सोपा जनासी उघड विषयांचे चाड टाकी परते. सोपान म्हणे गुंफसी सर्वता मग नवे उलता भक्तिपंथे. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यानंतर 1 महिन्याने संत सोपान काकांनी सासवडला समाधी घेतली. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात पोचली. अवघी बारामती वारीमय झालेली पाहावयास मिळाले. यावेळी टाळ, मृदुंग, गुलाब पाण्याच्या शिडकाव्याचा सुगंध अगदी विठोबाच्या जयघोषाने अवघा आसमंत भारावला. शहराच्या वेशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पवार साहेबांनी वेळात वेळ काढून बारामती येथे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे चालू असलेले उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 ह्या प्रकल्पाला भेट देऊन आमच्या उपक्रमाची शोभा वाढवली. बारामतीत सुरू असलेल्या 50,000 स्टीलच्या पाण्याच्या बाटली व 50,000 कापडी पिशव्यांचा मोफत वाटपाचा लाभ घेत असताना वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 हा प्रकल्पामध्ये सर्व धर्मजाती, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध आणि विशेषतः अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा इंदापूर येथे होता. इंदापूरमध्येही 50,000 पिण्याच्या पाण्याची बाटली व 50,000 कापडी पिशव्यांचे वाटप करून वारकऱ्यांना आपण प्लास्टिकचा वापर करू नये असा संदेश दिला. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध साधू संतांच्या पालख्या असंख्य वारकऱ्यांसोबत आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत दाखल झाले आहेत. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटताची अशी उर्मी सर्वांच्या अंतकरणात निर्माण झाली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सर्व संतांची माऊली. सगळ्या पालख्या पंढरीत दाखल झाल्यानंतर सर्वात शेवटी पंढरीत दाखल होणारी पालखी म्हणजे माऊलींची पालखी असते. याचाच अर्थ सर्व लेकरांना पुढे पाठवून आई मागाहून पंढरीत दाखल होते, अशी सुद्धा वारकऱ्यांची भावना आहे. पंढरपुरात प्रवेश करताना पावलो पंढरी वैकुंठ भुवन अशाच प्रकारचा पंढरपूर वर्णनाचा अभंग म्हणतात. पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आज दिन सोनियाचा. पावलो पंढरी आनंद गरजे वाजतील तुरे शंख भेटी. पावलो पंढरी क्षेम आलंगिणी संत या सज्जनी निवविले. पावलो पंढरी पार नाही सुखा बेठला हा सखा माय बाप. पावलो पंढरी येर झार कुंटली माऊली वोळली प्रेम पान्ना. पावलो पंढरी आपुले माहेर नाही संसार तुका म्हणे. देहू ते पंढरपूर हा वारीचा आपला आजचा शेवटचा दिवस. चंद्रभागेच्या काठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने समस्त वारकऱ्यांना 1,00,000 स्टीलच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटली आणि 2.5 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले. समस्त वारकरी व महाराष्ट्र प्रशासन आणि विविध ठिकाणाहून आमच्या मदतीस आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी
म्हणजेच आमचे स्वयंसेवक तसेच अनेक नामांकित उद्योजक यांचे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ॲडव्होकेट दगडू लोंढेजी यांनी आभार व्यक्त केले. नमस्कार. वारकरी भाविक जेव्हा दिंडीमध्ये सहभागी होत असतात तर त्याच्यामध्ये प्लास्टिक पोल्युशन देखील काम करत असतं आणि हे जेव्हा उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या नजरेस आलं तेव्हा उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने उत्कर्ष पर्यावरण वारी ह्या उपक्रमाची सुरुवात केली. ह्या उपक्रमाद्वारे भाविकांमध्ये 2.5 लाख पाण्याच्या स्टीलच्या वॉटर बॉटल आणि 5 लाख कापडी पिशव्या यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. त्यासोबत ह्या प्रोजेक्टला, ह्या उपक्रमाला ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं असे आमचे देणगीदार आणि महाराष्ट्र शासन यांचे मी शतशः आभार व्यक्त करतो. धन्यवाद. उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 याच्या पूर्वनियोजनाची जबाबदारी संस्थेचे उपाध्यक्ष श्री अतिशजी वाघमारे यांच्याकडे होती. तर आपण त्यांच्या अनुभवांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार. उत्कर्ष पर्यावरण वारीमध्ये मी ॲडमिन रिलेटेड काही काम बघत होतो, जसं की मंडप, स्टेजची साईज काय असावी, स्टील वॉटर बॉटल, कापडी पिशव्या तयार झालेल्या आहेत की नाही, वेळेत आपल्या प्रोग्रामच्या ठिकाणी पोहोचत आहेत की नाही, त्याचबरोबर जी नेमून दिलेली भजन मंडळी आहे ती वेळेत पोहोचून भजनसाठी उपलब्ध आहे की नाही, त्याचबरोबर आपण काही वेंडर्स लोकांना सुद्धा यामध्ये आपल्यासोबत घेतलेलं होते, जसं की डेकोरेटर आहे, त्यानंतर स्टील वॉटर बॉटल, कापडी पिशव्या, हे लोक सर्व आपल्या वेळेत काम करतायत की नाही हे सर्व पाहणं माझं काम होतं. एक डोक्यामध्ये ताणसुद्धा होता. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रोग्रामच्या वेळेस वारकऱ्यांना आपण जेव्हा स्टील वॉटर बॉटल आणि कापडी पिशवी त्यांना देतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून हा ताण जो आहे तो कुठे निघून जात होता ते सुद्धा कळत नव्हतं. ओव्हरऑल उत्कर्ष पर्यावरण वारी आम्ही खूप एन्जॉय केलेली आहे. उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 या उपक्रमाची जबाबदारी संस्थेचे व्यवस्थापक ऋषिकाजी कश्यप यांच्याकडे होती. तर आपण त्यांच्या नियोजनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नमस्ते, मेरा नाम ऋषिका कश्यप है और मैं उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन में ऑपरेशन मैनेजर हूँ. जैसे कि आप देख रहे हैं, हमारा उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 जो इसके नाम में ही दर्शाता है कि वारी जो पंढरपुर लोग जाते हैं, अलग अलग देव संस्थानों से वारी निकलती है और पंढरपुर की तरफ बढ़ती है. तो हमारे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ने देहू और आलंदी का रूट सिलेक्ट करके हमारी टीम ने उस वारी में कंटिन्यू किया. लाखों की तादाद में लोग उसमें चलकर जा रहे थे, नंगे पैर, लोगों के पैरों से खून निकल रहा था, लेकिन वो जो भक्तिमय का उनका हर्षोल्लास था पंढरपुर के दर्शन करने का और वहाँ जाकर अपनी उस वारी को कंप्लीट करने का, वो हमने उनके साथ वो फील किया है. जैसे कि आपने देखा, हम 2.5 लाख स्टील वाटर बॉटल और 5 लाख क्लॉथ बैग हमने डिस्ट्रीब्यूट किया है. लोगों ने बढ़ चढ़कर हमें समर्थन दिया है और हमें ऐसे आश्वासन दिलाया है कि वो आगे जाकर प्लास्टिक को नहीं यूज़ करेंगे और इस देश में बढ़ते हुए प्लास्टिक के कचरे का जो भी नुकसान पहुंच रहा है हमारे पर्यावरण को, उसकी रोकथाम होगी. धन्यवाद. देहू ते पंढरपूर राबविण्यात आलेल्या उत्कर्ष पर्यावरण वारी 2024चा आजचा हा प्रवास संपला असे जाहीर करून उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने आपली रजा घेऊन आपल्या परतीच्या प्रवासास निघाले.